अंध आणि दिव्यांग सेवानिवृत्त शिक्षकांकडून एरियर्ससाठी मंत्रालयातील काही अधिकारी 10%ची लाच मागत आहेत। हा प्रकार एबीपी माझानं काही दिवसांपूर्वी उघड केला। सरकारनं न्याय दिला नाही तर काळे कपडे परिधान करून मंत्रालय गाठू असा इशारा शिक्षकांनी दिला होता। मात्र समाज कल्याण विभागानं काहीही निर्णय न घेतल्यानं अखेर या दिव्यांग शिक्षकांनी मंत्रालयाकडे काळे कपडे घालून कूच केली आहे। मंत्रालयामध्ये लाचखोर अधिकाऱ्यांना या संदर्भात जाब विचारला जाणार आहे। नागपूरमधून निघताना या अंध दिव्यांग वृद्ध शिक्षक सेवानिवृत्त शिक्षकांनी एबीपी माझा समोर आपली व्यथा मांडलेली आहे। दिव्यांग आणि सेवानिवृत्त शिक्षकांकडून मंत्रालयातील काही अधिकारी लाच मागतात आणि त्यांचा हक्काचा 7व्या वेतन आयोगाचा जो पैसा आहे तो देण्यासाठी 10% रक्कम द्यावी लागते अशी मागणी करतात। असा वास्तव जो आहे तो एबीपी माझाने समोर आणलेला होता। गेल्या अनेक महिन्यांपासून या दिव्यांग सेवानिवृत्त शिक्षकांचा लढा सुरू आहे, मात्र मंत्रालयातून आणि सरकारकडून कुठलीही सुनावणी होत नाही, कुठलाही दिलासा दिला जात नाही। म्हणून अखेरचा उपाय म्हणून हे सगळे वृद्ध शिक्षक सरकारचा निषेध म्हणून काळे कपडे परिधान करून मुंबईच्या दिशेने निघाले आहे आणि ते मुंबईमध्ये मंत्रालयात जाणार आहे। सर, असा टोकाचा पाऊल का उचलताय तुम्ही? बघा, एक तर मुळात म्हणजे 3 वर्ष झाले थकीत वेतनाला 2016 ते 21 ची रक्कम अजून मिळाली नाही। आम्ही विनंती अर्ज केला, सगळं केलं। मंत्र्यांना प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा मी स्वतः भेटलो आणि नितीनजी गडकरी या सगळ्यांना सांगून पत्रव्यवहार करून कोणीही दखल घेतली नाही। म्हणून हे टोकाचं पाऊल आम्हाला उचलावं लागलं की आता डायरेक्ट मंत्रालयातच आम्ही जाणार आहोत। केव्हा आपण निघता आहे आणि हे काळे कपडे का परिधान केले? आम्ही आजच्या संध्याकाळच्या सेवाग्रामने आम्ही संध्याकाळचं रिझर्वेशन आहे आमचं आणि तिथे आम्ही डायरेक्ट मंत्रालयात जाणार आहोत आणि त्यांना जाब विचारणार आहोत की हे कशासाठी आणि हे काळे कपडे याच्यासाठी घातले की शासनाचा आम्ही निषेध व्यक्त करतो की म्हणजे मला असं वाटतं सरकार इतकं कसं लाचार झालं आहे की त्यांना अधिकारी वर्गसुद्धा सांभाळता येत नाही किंवा अधिकारीवर चाप बसत नाही, अधिकारी त्यांचं काही ऐकत नाही। म्हणजे इतकी दूर अवस्था या महाराष्ट्र सरकारची झाली आहे की साधा अधिकारी त्यांचं ऐकत नाही। मग काय म्हणावं, म्हणजे याचा अर्थ म्हणजे मंत्री आणि अधिकारी दोघं मिळून हे काम करत असावे असं वाटतं। म्हणून हा आम्ही निर्णय घेतला की त्यांचा निषेध करतोय। तुम्ही किती लोक मुंबईला मंत्रालयाला जाता आणि याच्यापूर्वी तुमच्या या मागण्यांसाठी कित्यांदा मंत्रालयाचे उंबरठे तुम्हाला झिजवावे लागले आहेत? सर, आम्ही साधारणतः 10 ते 12 लोक आम्ही जात आहोत। आम्ही नागपूरवरून, आणखी बाकीच्या संस्थेवरूनही काही लोक येणार आहेत। पुण्यावरून म्हणा, भोसरीवरून म्हणा किंवा यवतमाळवरून म्हणा, असे आम्ही 50-60 लोक आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत आणि मंत्रालयात जाण्याची ही आमची पहिलीच वेळ आहे। मंत्रालयात खरं म्हणजे जाण्याची वेळच येऊन द्यायला पाहिजे होती, परंतु आमच्यावरती आलेली आहे। आता याला जबाबदार सरकार आणि सरकारचे अधिकारी किंवा समाज कल्याणचे अधिकारी हे आहेत आणि आम्ही यांचा साफ शब्दात निषेध करतो आणि म्हणून हे आम्ही काळे कपडे घातलेले आहेत आणि अशीच भाषा आम्ही तिथेही वापरणार आहोत। वृद्ध शिक्षकांवर अशी वेळ येणे, सेवानिवृत्तीनंतरही आपल्या हक्काचा पैसा मिळवण्यासाठी लाचेची मागणी होते, फार दुर्दैवी स्थिती आहे। हो, दुर्दैवीच म्हणावी लागेल, कारण की काम कसं टाळू मनात निर्माण झाली की कामाचा कंटाळा येतो, अशा प्रकारचं ह्या सरकारचं धोरण आहे। विपरीत बुद्धी विनाशाला कारण आहे आणि कैसे जगावे या जगात या निर्दयी निष्ठुर क्रूर शासन हे कैसे जगावे जगात या, ना कुणात उरली प्रेम भावना ना कुणात उरली माया, अशी ही परिस्थिती आहे। आम्हाला जगण्यासाठी स्फुरण कसं येईल? सरकारी अधिकारीच जर आमच्याकडून लाच घेत असतील तर आम्हाला स्फुरण कसं येईल जगण्याचं? आणि दिव्यांगांसाठी आम्ही खूप काही करतो म्हणून खूप मिरवता, मग दिव्यांगांसाठी काहीतरी करून दाखवण्याची धमक ठेवली पाहिजे ना सरकारने। आम्ही तेव्हाच सरकार निवडून आणू शकतो ना। सरकार आमचं आहे, आमचं मायबाप आहे सरकार। आम्हाला मनस्ताप का देत आहे सरकार? ही मॅडम, एवढे वर्ष तुम्ही शिकवण्याचं काम केलं, पण कधी असा विचार केला होता की सेवानिवृत्तीनंतर तुमच्यावर अशी वेळ येईल? मी असा विचार कधीच केला नाही, पण ही आता आमच्यावर त्यांनी वेळ आणलेली आहे। खरं पाहिलं तर सेवानिवृत्तीनंतर सगळा पैसा आम्हाला गरजेचा असतो,
पण तो पैसा आम्हाला मिळत नाही आहे. त्याच्यासाठी आम्हाला हे काळे कपडे घालून निषेध करासाठी आम्ही लोक आता तिथे मुंबईला जात आहो. आता मंत्रालयामध्ये जाऊन राहिलो आहे आणि त्यांनी आमचा हा जो आहे मुद्दा हा त्यांनी लवकरात लवकर सॉल्व करावा असं मी सांगत आहे इथे. मॅडम, विद्यार्थ्यांना शिकवताना कधीही असा नियमांचं उल्लंघन करू नये, नाहक आंदोलन करू नये अशी शिकवण तुम्ही दिली असाल, पण आज तुमच्यावरती वेळ आली. हो, आम्ही नेहमीच मुलांना सांगत असतो आणि आमच्यावर आता ही वेळ आलेली आहे आणि आम्हाला हे करणं फार गरजेचं आहे. इतके दिवस झालेले अजूनपर्यंत त्यांनी आमच्या कुठलेही म्हणजे हे हप्ते दिलेले नाही आहे. त्याच्यामुळे हा निषेध आम्ही करायचा विचार केला आणि मध्ये आम्ही आता आज जाणार आहोत. मला सांगा, किती तुमच्या संस्थेचे किती शिक्षक असे किंवा शिक्षेतर कर्मचारी आहेत ज्यांचा सेवानिवृत्तीनंतरचा एरियर्सचा पैसा मिळालेला नाही, आणि एकूण तुमच्या शाळेचा किती पैसा जो आहे तो सरकारकडून किंवा मंत्रालयामध्ये अधिकाऱ्यांकडून अडवून ठेवण्यात आलेला आहे? जवळपास 1 लाख, शाळेचे 1,42,00,000 आणि कर्मशाळेचे 56 लाख, हे जवळपास 2 कोटीच्या जवळपास हा पैसा आहे शाळा कर्मशाळेचा. जवळपास 25 ते 30 सेवानिवृत्ती कर्मचारी आहेत आणि बाकीचे उर्वरित जे 42 पैकी आहेत ते कार्यरत कर्मचारी आहेत. आणि 2021 पासून आम्हाला 7वा वेतन आयोग लागू झाला, परंतु 2016 ते 2021 पर्यंतची थकबाकी अजूनपर्यंत शासनाने दिलेली नाही. आम्ही याकरता अनेकदा धरणे आंदोलन आणि निवेदने या मंत्रालयाला आणि दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे आणि मंत्रालय मुंबई सचिव यांना दिले, परंतु अजूनपर्यंत काही एक कारवाई झालेली नाही. म्हणून शासनाचा निषेध करीत आम्ही हे काळे कपडे घालून आज सायंकाळी सेवाग्राम एक्सप्रेसने निघत आहोत आणि 6 तारखेला तिथं आंदोलन करणार आहोत. तर हे सगळे सेवानिवृत्त शिक्षक आहेत, त्यापैकी काही स्वतः अंध आहेत, दिव्यांग आहेत आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना आयुष्यभर यांनी शिकवलेलं आहे, समाजामध्ये जगण्यासाठी त्यांना बळ दिलेलं आहे. मात्र सेवानिवृत्तीनंतर या शिक्षकांवर आपल्या सेवानिवृत्तीचा हक्काचा पैसा जो आहे तो मिळवण्यासाठी लाच देण्याची पाळी आली आहे. शिक्षकांनी नेहमीच विद्यार्थ्यांना चांगली शिकवण दिली, लाच घेऊ नका असं शिकवलं, म्हणून हे वृद्ध जे आहेत ते आम्ही लाच देणार नाही याच्यावर ठाम आहे. आणि म्हणून आता मंत्रालयामधील जे काही लाचखोर अधिकारी आहेत त्यांच्या विरोधात अशा पद्धतीचा लढा त्यांनी पुकारलेला आहे. कॅमेरामॅन अतुल हिडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.